तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी आता सगळं घरचे कामं वगैरे आवरून आले ऑफिसला. तर मला एक सांगायचं होतं. माझं म्हणजे एक गुड न्यूज पण होती आणि थोडंसं बॅड न्यूज पण आहे. तर काय झालं माहिती आहे का, मी म्हणजे विश लिंक माहितीच असेल तुम्हाला सगळ्यांना. तर विश लिंकवरती म्हणजे मी सुरुवातीला असंच यूट्यूबवर पाहून त्या सगळ्या गोष्टी शिकल्या. थोडं जमत होतं आणि मी मग थोडं हे करत होते. मग त्यामध्ये मला थोडंसं अर्निंग वाटली की चांगलं आहे, होऊ शकतं आपल्याच्याने. म्हणून मी त्याला कंटिन्यू तसंच केलं. मग केल्याच्या नंतरला काय झालं माहिती आहे का, मग असंच मला 2-4 दिवसाखाली शुक्रवारी मला एक मेल आला आणि त्या मेलमध्ये असं लिहिलेलं होतं की तुमचं एवढं पेमेंट झालेलं आहे आणि ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. तर मग मला टेक्स्ट मेसेज पण आला, जसं आपल्याला आता बँकेमध्ये पैसे पडले किंवा कटले की टेक्स्ट मेसेज येतो ना, तर तसं मेसेज पण आलं. मग माझी खुशी बापरे, विचारूच नका. एवढी खुशी होती मला, एवढी खुशी म्हणजे असं आता मग आता असताना एवढं मेहनत केलं तर चला कुठं ना कुठं थोडंफार तरी त्याचं फळ भेटते असं वाटत होतं. इतका आनंद झाला होता स्वामींच्या कृपेनं. म्हणलं चला आपलं चालू झाले काहीतरी अर्निंग, म्हणून मग खुश झाली होती. मग आम्ही काय केलो, बँकेमध्ये गेलो शनिवारी. बँकेमध्ये गेल्याच्या नंतरला मला असं समजलं की माझं काहीतरी मिस्टेक झालेली होती. ज्या वेळेला मी विशलिंगचं अकाउंट ओपन केल्याच्या नंतरला ज्या वेळेला आपण भरतो की नाही सगळ्या गोष्टी, त्यांचं फॉर्म भरतो, सगळं काही असं अकाउंट डिटेल्स वगैरे टाकतो, तिथं थोडीशी माझी चूक झाली होती. त्या एका मिस्टेकमुळं माझं काल जे पेमेंट येणार होतं, काल म्हणजे सोमवारी, ते पेमेंट होल्ड केलेलं आहे. तर ते पेमेंट किती आहे काही नाही हे मी आता आल्याच्या नंतरला तुम्हाला सांगालच, त्याचा एक व्हिडिओ बनवून. आणि इतकं मग मला तिथं गेल्यावर असं झालं, माझा जीव तर असं घाबराघुबरा झाला. मी म्हणलं बापरे, एवढी मेहनत करून पेमेंट अडकलं. मग नंतर मी ना इतके हायपर झाले, मला काहीच समजत नव्हतं काय करू काय नाही, कसं म्हणजे सुचतच नव्हतं की कसं करू आता आणि कुणाला विचारू. असं खूप म्हणजे असं टेन्शन आलं होतं. मग 2 दिवस मी जेवले नाही, काही नाही, व्यवस्थित जेवले नाही. मग असं म्हणजे कुठंच मन लागत नव्हतं माझं. मग त्याच्यानंतरला मग मी काय केलं माहिती आहे का, ChatGPTला विचारलं काय करू काय नाही. मग ChatGPTकडनं थोडीशी माहिती घेतली. मग मला बँकेत गेल्यावर पण त्यांनी सांगितलं की तुमचं असं पेमेंट होल्ड झालेलं आहे. तर तुम्ही माझे 2 आधार कार्ड आहेत. म्हणजे लग्नाच्या आधीचं एक जे असतं आपलं लग्न व्हायच्या आधी मुलीचं वडिलाचं नाव असतं ते होतं. त्यानंतरला मी काय केलं, मी इतके दिवस चेंज नव्हतं केलं, मी आत्ता चेंज केला आहे तो. आणि मला हे लक्षच नाही, मी तिथं नाव लक्ष्मी बिरादार टाकलेलं आहे आणि इथं आधार कार्डवर लक्ष्मी देवनाळे नाव आहे. मग ते मिस्टेक झाली. मग ते म्हणे की मग असंच सर्च केलं आहे, यूट्यूबला व्हिडिओ पाहिले, ChatGPTवर पाहिलं. मग त्याच्यामध्ये सांगितलं तसं स्टेप दिल्या बाई. मी तसं स्टेप कंप्लीट केल्या. ते सक्सेसफुली झालेलं आहे. तर आज 1 तारीख असल्यामुळं आज बँक बंद आहे. तर ते उद्याच्याला क्लिअर होऊन जाईल आणि मग मला 3 तारखेला पेमेंट रिलीज होईल माझं. पण मला एकच सांगायचं आहे ह्या व्हिडिओच्याद्वारे की जे नवीन क्रिएटर आहेत, जे नवीन सगळे हे नवीन काही गोष्टी अर्निंगचे यूज करतात, तर कुठली पण बँकेची डिटेल्स भरताना प्लीज केअरफुली भरा. 3-3दा चेक करा. घाई करू नका. दमाने भरा. कारण खूप आपली एक मिस्टेक झाली, ते म्हणतात ना, मेहरबानी देवाची कृपा, की म्हणजे पेमेंट दुसऱ्या कुठल्या अकाउंटला नाही गेलं, अकाउंट नंबर नाही चुकलं, फक्त नावामुळं थोडंफार हे झालेलं आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की 3-3 वेळेस चेक करा. घाई करू नका. कारण माझ्यासारखा मूर्खपणा करूच नका तुम्ही. इतकं बापरे, मी इतकं परेशान झाली होती. मी म्हणलं आता कायच करावं, कारण ऑप्शनच नाही आहे माझ्याकडं. आणि मेन म्हणजे ना, आता ह्याच्यातलं कुणाला विचारावं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कुठलेच यूट्यूबर काही सांगत नसतात. हे सगळं काही आपल्याला स्ट्रगल करणं असतं. जे नवीन यूट्यूबर आहेत ना, त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं. आणि हे जे म्हणजे मोठे यूट्यूबर असतात ना, ते आपल्याला काहीच कधीच कसंच सांगत नाहीत. बहुतेक आमच्या इथं कस्टमर आले वाटतं. तर 1 मिनटं. नाही कस्टमर नाही आहे. इकडे खाली शेताला पण जायचं रस्ता आहे ना, तर ते मग
असं वाटतं ना कस्टमर आले की परत व्हिडिओ बनवत बसलो, कारण आता इथं साईडवर कोणीच नाही आलेलं. त्यामुळं मग मी म्हटलं चला आपला एक व्हिडिओ बनवून घेऊ, त्याच्याशी ती गोष्ट शेअर करावं. कारण हे बघा, चुकी सगळ्याकडनंच होती, मिस्टेक सगळ्याकडनंच होती. प्रत्येकाला काय असतं, आता अर्निंगचा ऑप्शन चालू झाला आपल्याला भेटतं म्हणल्यानंतरला थोडंफार हेच होतं. आणि मिस्टेक झाल्यानंतरच माणूस शिकतं, ते पण बरोबर आहे. पण मिस्टेक झाल्यानंतर शिकतं म्हणून एवढे पण मिस्टेक नका करू की नंतरला आपल्या हातून आपली इतकी मेहनत केलेली कमाई आपली दुसऱ्यांना जाईल, इतकं पण नका करू. कारण थोडंसं केअरफुली करा, एवढंच सांगायचं आहे मला. आणि जर का तुम्हाला समजा विश लिंक वरनं, आणि माझे तर सबस्क्रायबर तेवढे नाही आहेत, माझे फक्त 150 सबस्क्रायबर आहेत यूट्यूबला. आणि इंस्टाग्रामला आहेत चांगले. इंस्टाग्रामला मला गिफ्टचं पण ऑप्शन आलेलं आहे, मी ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवते. त्याच्यावर पण माझी अर्निंग चालू झालेली आहे. आणि फेसबुकची सगळ्यात आधी मला अर्निंग चालू झालेली आहे. फेसबुकवरती मला अर्निंग खूप दिवसाची चालू झालेली आहे. हां, आता यूट्यूबचं कसं आहे, ह्याचं विश लिंकचं जर तुम्हाला कुणाला करायचं असेल, त्याला सबस्क्रायबरचं असं काही क्रायटेरिया नाही आहे. इंस्टाग्रामला तरी आहे, समजा इंस्टाग्रामचे जरी असले तुमचे, तर तुम्ही त्याच्यावरनं अर्निंग करू शकता. असं नाही की तुमचे सबस्क्रायबर कमी आहेत, व्ह्यू कमी येत आहे, तुमचं मोनेटायझेशन नाही झालेलं, तर तुम्ही कसं करणार? ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण पण अर्निंग करावं, तर मला कमेंटमध्ये विश लिंक असं टाईप करा. तर मग मी तुम्हाला म्हणजे विश लिंकचं मी कसं केलं आहे का, मी म्हणजे एवढं प्रॉपर पण मला हे नाही आहे, पण तरी पण मी जसं केलं आहे, मी तुम्हाला व्हिडिओ करून त्याचं प्रॉपर मी तुम्हाला दाखवू शकते. तर तुम्ही पण विश लिंक थ्रू पैसे कमवू शकता. तर ज्यांना कुणाला पण विश लिंकच्या थ्रू पैसे कमवायचे आहेत, तर त्यांनी मला प्लीज कमेंट करा. मी तुम्हाला शिकवून देईल. म्हणजे असं प्रॉपर ज्या भाषेत आपल्याला सिम्पली समजेल का, तशा भाषेत मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. आणि म्हणजे मी असं प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेल की विश लिंकमध्ये अकाउंट कसं क्रिएट करायचं, त्यामध्ये Instagramवरनं आपण कसं अर्निंग करायचं, यूट्यूबची कधी होईल, फेसबुकची कधी होईल. माझी सगळ्यात जास्त तर फेसबुकवरनं अर्निंग होती. Instagramचं आत्ता एक म्हणजे 7-8 दिवस झालं चालू झालेलं आहे. आणि यूट्यूब तर अजून लई लांब आहे, फक्त 150 सबस्क्रायबर झालेले आहेत माझे. आणि प्लीज तुमचा असंच सपोर्ट राहू द्या. तुम्ही पण मला म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूबला मला सपोर्ट करा. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक ह्या तिन्ही चॅनलवरती मला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. तुम्ही असं सपोर्ट केले ना, तर मग मला पण कसं ते कॉन्फिडन्स येतं की नाही चला आपण पण व्हिडिओ बनवू, ह्यावरती बनवू. म्हणजे असं नवीन-नवीन ज्या काही माझ्याकडनं मी शिकते वेळेस ज्या काही मिस्टेक करते मी, त्याच मिस्टेक मी तुम्हाला सांगणार आहे की त्या मिस्टेक केल्या नाही पाहिजे असं सगळ्या गोष्टी. कारण मी जे प्रॉब्लेम फेस केले ना हे सोशल मीडियावरती, ते तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे तुम्हाला पण समजून जाईल की आपण कुठल्या कुठल्या ह्याच्यावरती म्हणजे ऑप्शन येतात ना, तर त्या ऑप्शनवरती कधी, कसं, कुठं काय केलं पाहिजे, काय नाही, हे सगळं सविस्तर मी काय करणार आहे, तुम्ही जर म्हणले मला सांगा, तर मग मस्तपैकी एक व्हिडिओ बनवते. त्यावरती सांगून देते तुम्हाला विश लिंकचं. आणि खरंच विश लिंकवरचं पेमेंट येतं. विश लिंकचं पेमेंट येतं. मी प्रूफ सकट तुम्हाला दाखवू शकते. आणि मी आता जेव्हा माझं पेमेंट उद्या रिलीज होईल ना, मी जेव्हा कॅश काढेन, मी तेव्हा तुम्हाला मेल पण दाखवते आणि मेसेज पण दाखवते आणि डायरेक्ट विश लिंकच्याच नावाने पैसे अकाउंटला येतात. मी सगळं प्रूफ तुम्हाला दाखवते. तर त्यामुळं फेक आहे किंवा नाही आहेत, सगळेजण असंच म्हणतात, हे असं काहीच विषय नाही आहे. म्हणजे तुम्हाला पण विश्वास येऊन जाईल की नाही खरंच आपण विश लिंक थ्रू पैसे कमवू शकतो. आता खूप जण करतात हे सगळं, पण ते खूप मोठे-मोठे सबस्क्रायबर आहेत. पण छोट्या सबस्क्रायबरला काय होतं माहिती आहे का? काही माहितीच नसतं. मग असं वाटतं की नाही एवढे सबस्क्रायबरच पाहिजे, तेवढंच वॉच टाईम पाहिजे, असं काहीच नाही. छोट्या-छोट्या टेक्निकल इश्यू असतात. टेक्निकली करावं लागतं सगळं काही, जे आपल्याला माहिती नसतात. आणि आपण मोठ्या यूट्यूबरला विचारायला गेलं ना, तर ते खरंच सांगते मी, कोणीच सांगणार बाई, कोणीच सांगत नाही. फक्त म्हणतात ते फक्त करा, तुम्ही व्हिडिओ टाका रेग्युलरमध्ये. कोणी कुणाला सांगत नसतंय. कोणीच कुणाला सांगत नसतंय. सांगितलं तर फक्त थोडंफार आपण काही पैसे वगैरे देतो म्हणलं तर थोडंफार सांगतात बस. पण मी खूप म्हणजे
खूप यूट्यूबवर व्हिडिओ पाहू सगळं काही शिकले. यूट्यूबवर पण आपण म्हणतो ना की यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून करायचं, हे करायचं. प्रत्येक यूट्यूबरचं, तुम्ही कुठल्याही मोठ्या यूट्यूबरचं व्हिडिओ पहा, त्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, आता एखाद्या गोष्टीसाठी तो व्हिडिओ बनवलेला आहे. सपोज विश लिंक अकाउंट कसं क्रिएट करायचं, त्यावरती जर व्हिडिओ बनवलेला असेल तर त्यावरती स्टेप बाय स्टेप सांगतात. पण मधात ही स्टेप कशी कंप्लीट करायची प्रत्येक ऑप्शन नाही दाखवत. प्रत्येक तिथं क्वेश्चन जे येतं ते प्रत्येक क्वेश्चन नाही दाखवत. डायरेक्ट पहिलं झालं की खालचंच दाखवतात, मधातले गेले काय पुढं, असं करतात. आणि पूर्ण व्हिडिओ कधीच दाखवत नाहीत. पूर्ण माहिती कधीच व्हिडिओवरती पण नसते. प्रत्येक व्हिडिओमध्ये एक सांगितलेलं राहते, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिसरंच सांगितलेलं राहते. तर त्यामुळं मी हे सगळे प्रॉब्लेम फेस केलेले आहेत, मी पाहिलेलं आहे. तर चला तर मग मी तुम्हाला सांगते नंतरला पूर्ण कसं झालं, कसं नाही, कसं माझं चुकीमुळं पेमेंट अडकलेलं, काय नाही, सगळ्या गोष्टी मी शेअर करते तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.